अंबे उदे उदे ग अंबे उदे करवीर निवासिनी महालक्ष्मी उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे. अस्मी, अस्मी, अस्मी. रुचा, कशी आहे? कशी आहे? मस्त. तू कशी आहेस? मी मजेत आहे. 2 वर्षांनी बघतेय तुला, पण तू जशी होतीस ना अजूनही तशीच आहेस. खरंच? हो. आणि घर किती मस्त आहे ग तुझं. ते तर तुला माहितीये ना, माझी पूर्वीपासूनची आवड. बरं ऐक ना, तू बस, मी पटकन पाणी घेऊन येते. हो जा, मला ताण लागली. आण. घ्या मॅडम. काय मग नटेश्वर कुठे आहेत? नटेश्वर? काय ग, तू अर्धनारी, तुझा नवरा नटेश्वर. काय? सॉरी. सुधारणार नाहीस ना तू पण? अगं नाही, तो बिझनेस टूर साठी बाहेर गेलाय. आणि तुला गंमत सांगू, मला काय म्हणतो माहितीये, तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना, मस्त एन्जॉय कर. किती हुशार आहे ना तुझा नवरा. किती बरं झालं तो गेलाय. आता मस्त मज्जा करूया. आता आपण मस्त मज्जा करू. पिकनिकला आलीयस? लक्षात आहे ना, नवरात्र सुरू आहे आणि देवीची पूजा करायची आपल्याला. आणि आपण दोघीच नाही आहोत, नमिता आणि मिताली पण येणार आहेत. नमू येणार आहे? हो. अस्मी, तू बोलली नाहीस मला. रुचा कम ऑन. बरं ठीक आहे, सरप्राईज होतं असं समज. आणि मला माहिती आहे, नमू येणार आहे हे तुला कळलं तर तू येणार नाहीस, आणि तू येणार आहे तिला कळलं तर ती येणार नाही. तुला खरं सांगू, आपण चौघी एकत्र आल्याशिवाय मैत्रीचं वर्तुळ नाही पूर्ण होत ग. का हा अट्टास? हे बघ, भावना कळतात मला तुझ्या, पण ती समोर आली ना माझ्या की माझ्या डोक्याची शीर ठणकते. रिलॅक्स रुची, रिलॅक्स. हे बघ, एवढं काहीच झालेलं नाही आपल्यात. ए बेडाबाई, काय तुमचं ग? कधीतरी लहानपणी भातुकलीच्या खेळात तुम्ही एकमेकांवर चिडलात आणि आयुष्यभर एकमेकांशी बोलणार नाही असं करणार आहात का? आणि मला खात्री आहे, देवीच्या कृपेने सगळं व्यवस्थित होणार आहे. बरं चल, पूजेची तयारी झाली आहे, आपण पूजा करूया. सो चल, फ्रेश होऊन घे. स्माइल. अरे आलीस तू? घ्या मॅडम, गरमागरम चहा. थँक्यू. मग काय म्हणते तुळजापूर? मस्त. आणि नवरात्रीमुळे तर इतकं सुंदर दिसतंय ना. पण गर्दी खूप आहे ग. सासूबाई रोज कशा दर्शनाला जातात काय माहिती. मला म्हणत होत्या यावर्षी उपवास कर, तुझ्या इकडे यायचं होतं म्हणून त्यांना दिलं सांगून. मला अस्मीकडे जायचंय कोल्हापूरला, मला यावर्षी जमणार नाही. अगं उपवास करायचं म्हणजे तिथेच राहावं लागतं. त्यांनी पण खरं सांगू अडकाठी केली नाही ग. म्हणाल्या जा. पण हा तुझा कसला संकल्प आहे? योगायोग म्हण किंवा आणखीन काही म्हण, आपण चौघी मैत्रिणी राहतो देवीच्या पायथ्याशी.
म्हणजे तू तुळजापूरला, मी कोल्हापूरला, नमिता माहूरजवळ आणि मिताली नाशिकला वणीजवळ. म्हणजे देवीची ही 3.5 शक्तिपीठं. या नवरात्रीच्या निमित्ताने ही 3.5 शक्तिपीठं एकत्र यावीत हाच माझा संकल्प. तुझा संकल्प काही असू दे, माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की त्यानिमित्ताने आपण भेटतोय. खरंच. बरं चला मॅडम, लवकर आवरा, तू तयार हो आणि या दोघी आल्या की देवीची पूजा आटपून. चालेल, चहा पिता पिता तयार होते. बराच वेळ झाला, अजून आल्या कशा नाही? मस्त. आणि बाय द वे, तुम्ही दोघी एकत्र कशा? अगं वाटेत मीला पिकअप केलं आणि आम्ही एकत्र आलो. मग कसा झाला प्रवास? खूप बोरिंग. किती बडबड करतो अगायचा ड्रायव्हर. पूर्ण प्रवासभर त्याची नुसती बड 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 सुरू होती. खरंच म्हणजे ना, याची गाडी बडबडीवरच चालत असावी, पेट्रोलवर नाही. तो आमच्या खानदानाचा गुण आहे. ओके, माझा नवरा, माझी सासू आणि माझे सासरे सुद्धा. एवढंच काय तर माझे सगळे नोकर सुद्धा, सगळेच आम्ही बडबड करतो इतकी. किती बडबड. अरे आधी फ्रेश तर होऊया. मिताली, हाय रुचा, कशी आहेस? मी मस्त आहे ग, पण तू केव्हा आलीस? एक मिनिट, आता इथे उभं राहूनच सगळं बोलणार आहात का? लवकर आवरा, आपल्याला देवीची पूजा करून महालक्ष्मी मंदिरात जायचं. चला. उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे. आई जगदंबे, आजपासून तुझे नवरात्र सुरू होते. तुझ्यासमोर पूजलेल्या या घटामधून उद्या तुझ्याच आशीर्वादाचे अंकुर उमलतील. पण आई, यावर्षी ना मी एका वेगळ्याच संकल्पाचं बीजारोपण केलंय. महाराष्ट्रात तुझी 3.5 शक्तिपीठं आणि दैवयोगाने तुझ्याच शक्तिपीठाच्या पायथ्याशी राहणाऱ्या आम्ही 4 मैत्रिणी आज नवरात्रीच्या निमित्ताने एकत्र आलोय, फक्त तुझा महिमा जाणून घेण्यासाठी. माते, आमच्या या संकल्पास सिद्धी दे. काय 2 वर्ष झाली का इथे येऊन, पण आजही ना म्हणजे असं कालच आल्यासारखं वाटतं. तुम्हाला आठवतं का, आईबाबांसोबत आपण यायचो मंदिरात आणि त्या कोपऱ्यात लगोरी खेळत बसायचो. आणि ना शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आपण आपले आपले डबे घेऊन यायचो आणि नाही का प्रत्येकीच्या डब्यातले एक घास आपण देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचो. काय गप्पांमध्ये रंगलायत. देवीचं दर्शन घ्यायचंय की नाही? चला ओटी घेऊया. चला.
प्रसन्न वाटतंय नाही? कदाचित देवीनं आशीर्वादाचा हात ठेवला असेल तुमच्या डोक्यावर. मिताली, प्रत्येक गोष्टीत थट्टा. बघ ना, अशीच आहे अगं ती. सो व्हॉट, मी अशी आहे आणि मी अशीच राहणार. अगं पण निदान देवीच्या दारात तरी. ए मला सांग, आपण इथे येतो कशासाठी? कशासाठी म्हणजे? आनंदासाठी, आत्मिक समाधानासाठी. एक्झॅक्टली. सो मी खुश आहे, आनंदी आहे. सो त्यासाठी पूजा, व्रत, वैकल्य करायलाच हवीत का? मिताली, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? तुझी देवावर श्रद्धा? नाही नाही, असं काही नाही. आहे किंबहुना तुमच्या इतकीच आहे. पण हे श्रद्धेचं अवडंबर नाही जमत ग मला. म्हणजे मी फक्त डोळे बंद केले ना की माझी देवी माझ्या समोर असते. आणि मग त्यासाठी मी परत देवळात कशाला जाऊ? हे बघ, हे माझे असे विचार आहेत. आमच्या नवरात्रामध्ये ना सप्तशृंगी गडावरती खूप मोठी यात्रा असते. म्हणजे त्या यात्रेला पण मी जाते, पण फक्त एन्जॉय करायला जाते. आणि कदाचित तुम्हाला माझे हे विचार पटणार नाही, पण ठीक आहे, चला एन्जॉय तर करूया. नमस्तेस्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कौमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वेशे सर्ववरदे सर्वदुःख विनाशिनी. आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. आजपासून देवीच्या नवरात्र उत्सवात सुरुवात होत आहे. आज घटस्थापना, देवीचे पाठ, पुष्पमाला बंधन इत्यादी उपासना चालू होते आणि आजपासून देवी या उपासना स्वीकारते. या निमित्त आज सिंहासनस्थ महालक्ष्मी अशी देवीची पूजा आज बांधलेली आहे. या पूजेमधून हेच दाखवायचं आहे की आजपासून सलग 9 दिवस देवी आपल्या भक्तांच्या उपासना स्वीकारते आणि त्यांना सतत सुखाशीर्वाद देत असते. हेच आजच्या या पूजेमधून दाखविलेले आहे. सर्व मंगल हो मांगल्ये आई भवानी तू जगदंबे. कडाडील चौघडे संबळ तुझ्यासाठीच मांडू गोंधळ. वर्ता विघ्नाति नुर्वे पुरवे प्रेम कृपादयाति सर्वांगे सुंदर उठेंदुराची कंठे जळके माल मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती
दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव रत्न गजद परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा ऋण धुणते नूपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ तोंड वगर तोंड त्रिनयना दास रामाचा वटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही सारी स्मरले परंत न बोलवे काही साई विवाद करिता पडले प्रवाही ते तुने भक्ता लागे पावसी लबलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी नितदाशा क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा नरहरि तल्यण झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी स्टार रिफाइंड ऑइल प्रस्तुत आई अंबाबाई या मालिकेतील आजचा प्रश्न आहे, अस्मीनं काय संकल्प केला आहे? ए. मैत्रिणींसोबत फिरायला जायचं, बी. सुट्टीत आराम करायचा, सी. मैत्रिणींसोबत आदिशक्तीचं महात्म्य जाणून घ्यायचं आणि डी. शॉपिंग करायचं. या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं एकाच पोस्टकार्डवर लिहून शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2016 पर्यंत आमच्याकडे पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता साम टीव्ही, सकाळ, पोस्ट बॉक्स नंबर 814, कोल्हापूर 416008. तसंच तुम्ही तुमची उत्तरं आम्हाला SMS द्वारे सुद्धा पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा AAI स्पेस तुमचा योग्य पर्याय ABC किंवा D स्पेस तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आणि पाठवा 9902099020 या क्रमांकावर. पत्राद्वारे किंवा SMS द्वारे 10 प्रश्नांची उत्तरं अचूक देणाऱ्या पहिल्या 5 भाग्यवान महाविजेत्यांना मिळणार आहे श्री महालक्ष्मीची भव्य 3 डायमेन्शनल प्रतिमा आणि महालक्ष्मी मंदिरात अभिषेकाची संधी. 5 उपविजेत्यांना मिळणार आहे महालक्ष्मीची नथ आणि 10 उपविजेत्यांना मिळणार आहे स्वामिनी साडी पुणेतर्फे मस्तानी पैठणी साडी. महालक्ष्मी उदे ग अंबे